आता बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला बातमी सैफ अली खानवरच्या हल्ल्याच्या संदर्भातली। हल्लेखोराचा अजून ठाव ठिकाणा लागलेला नाहीये। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी दादरच्या कबूतरखाना परिसरात आढळून आला। या परिसरातील लक्ष्मी बिल्डिंग मधील डॉक्टर MC जावळे रोड इथला इकरा मोबाईल ॲक्सेसरीज दुकानात हेडफोन खरेदी केले। दुकानाच्या सीसीटीव्हीत हल्लेखोर कैद झालाय। सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्हीतील आरोपीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी सराईत चोर असल्याची शंका व्यक्त केली जाते। या आरोपीनं 2 नोव्हेंबर 2024 रोजी नाहूरच्या ॲशफोर्ड सोसायटीत चोरी केली होती। या प्रकरणी भांडू पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली होती। काल वांद्रे परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं होतं। ही व्यक्ती सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपी सारखीच दिसत होती, मात्र तो आरोपी नसल्याचं समोर आलंय। वर्सोवा परिसरात संबंधित व्यक्ती चप्पल चोरी करत असतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। याबाबत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। सैफवर हल्ला झाला, मात्र हल्लेखोराच्या निशाणावर नक्की कोण होतं असा सवाल उपस्थित झाला। जखमी अवस्थेत असताना सैफनं फक्त तैमूरला सोबत रुग्णालयात नेलं। फक्त तैमूरला सोबत का नेलं आणि या हल्ल्यामागचं नक्की कारण काय असा सवाल उपस्थित केला जातोय। मुलाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे सैफ अली खान याला मागील अनेक वर्ष टार्गेट केलं जातंय। त्यामुळे सैफवरचा हल्ला हा पूर्वनियोजित असून धार्मिक कट्टरतावाद्यांनी हा हल्ला केल्याची शक्यता असू शकते असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। त्यामुळे या पद्धतीनं तपास करण्यात यावा अशी मागणी आव्हाडांनी केली। सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी त्याची पत्नी करीना कपूरचा जबाब पोलिसांनी नोंदवला। हल्लेखोर खूप आक्रमक होता। त्यानं सैफवर अनेक वेळा वार केले, मात्र आरोपीनं घरातील कोणतीही गोष्ट चोरली नाही असं करीनानं पोलिसांना सांगितलं। शिर्डीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला छगन भुजबळ यांनी हजेरी लावली। दरम्यान तासाभरानंतर भुजबळ पक्षाच्या अधिवेशनातून निघूनही गेले। दरम्यान अधिवेशनाला आलो असलो तरी सगळं स्वच्छ झालंय असं नाही अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली। शिबिराबाबत प्रफुल्ल पटेल तटकरेंचा फोन झाला। थोड्या वेळासाठी शिबिराला या असं त्यांनी सांगितलं, म्हणून शिबिराला आलो अशी माहिती छगन भुजबळांनी दिली। अजित पवारांनी माझ्यासाठी कोणताही संपर्क साधला नाही असं भुजबळ म्हणाले। अजित पवारांनी शिर्डीत सपत्नीक साईबाबांचं दर्शन घेतलं। साईबाबांच्या चरणी लीन होत त्यांनी साईबाबांची विधिवत पूजा अर्चा केली। माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सपत्नीक साईंच्या दरबारी हजेरी लावली। यावेळी साई समाधीचं दर्शन घेत विधिवत पूजा केली। रायगडमध्ये निवडणुकीनंतरही महायुती बेबनाव असल्याचं चित्र आहे। रायगडच्या तिन्ही आमदारांनी नाव न घेता तटकरेंवर नाराजी व्यक्त केली। तटकरेंनी निवडणुकीत पाडण्यासाठी षडयंत्र केल्याचा आरोप त्यांनी केला, तर विजयी आमदारांच्या सत्कार समारंभात त्यांना डावललं गेलं। आमदार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातल्या तपासावरून जिशान सिद्दीकींनी नाराजी व्यक्त केली आहे। आपण सर्व माहिती पोलिसांना दिली, मात्र अजून बिल्डर्सची चौकशी का केली नाही असा सवाल जिशान सिद्दीकींनी विचारलाय। त्याचबरोबर माझ्या जन्मावेळी जसा वांद्रे होतं तसं आता राहिलं नाही, वांद्रे आता सेफ राहिलं नाही असं देखील जिशान सिद्दीकी म्हणाले। पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त पाणी वापरावर जलसंपदा विभागानं नाराजी व्यक्त केली आहे। महानगरपालिका जोपर्यंत नेमकं किती पाणी रिसायकलिंग करते याचा हिशेब देणार नाही, तोपर्यंत जलसंपदा विभाग अतिरिक्त पाणी मागणीचा प्रस्ताव मंजूर करणार नाही अशी भूमिका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला। खासदार निलेश लंके यांनी हा आरोप केला। अनेक गावात कामं न करता बिल मंजूर केल्याचा आरोप त्यांनी केला। या प्रकरणी केंद्रस्तरीय ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली। आमदार सुनील शेळके यांनी लोणावळ्यात जनसंवाद दौरा केला। प्रभागात जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला। यावेळी नागरिकांनी आमदार सुनील शेळकेंसमोर समस्यांचा पाढा वाचून दाखवला। वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावे सोलापुरात सुद्धा कोट्यवधींची संपत्ती आहे। बार्शीतल्या शेंद्री गावात 4 जमिनीचे 7/12 ज्योती यांच्या नावावर असल्याची तक्रार अंजली दमाने यांनी केली। या शेत जमिनीवर पहिल्यांदा न्यूज 18 लोकमत पोहोचलं। वाल्मिक कराडच्या नावे जी संपत्ती आहे ती नेमकी कुणाची आहे याचा तपास करा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली। संपत्तीची ईडी चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केलेली आहे।
वाल्मिक कराडवर दाखल असलेल्या खंडणी प्रकरणात कराडला जामीन मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. कराडच्या जामिनावर आज सुनावणी होणार होती, मात्र ही सुनावणी आज होणार नसल्याची माहिती समोर येते. संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील 6 आरोपींची सीआयडी कोठडीची मुदत संपतीये, त्यामुळे आरोपींना विशेष मुक्तकाक न्यायालयात हजर केलं जाणार आहे. सगळ्या आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे कोर्टात हजर केलं जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव एसआयटी कडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. बीडच्या केज न्यायालयात ही सुनावणी होणार होती. आज हत्या आणि खंडणी प्रकरणात विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर सुद्धा सुनावणी होती. बुलढाण्यात टक्कल पडण्यामुळे लोक हैराण असताना कोल्हापुरात मात्र एका व्यक्तीने टक्कलवर औषध मिळवल्याचा दावा केलाय. त्यामुळे औषध घेण्यासाठी कोल्हापुरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात भादलवाडीच्या शिक्षकानं स्वतःच्या शेतात पक्ष्यांसाठी पक्षी अभयारण्य उभारलं. या शिक्षकानं लाखोंच्या उत्पन्नावर पाणी सोडत पक्ष्यांना हक्काचा निवारा दिला. राज्यातील 5% म्हणजेच राज्यात 65 लाख दिव्यांग बांधव आहे. माजी सैनिकांना त्याप्रमाणे मालमत्ता करात सवलत दिली जाते, त्याप्रमाणे दिव्यांगांना सुद्धा 50% सवलत दिली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. जादू टोण्याच्या संशयावरून चिखलदराच्या रेहट्या खेडा गावात एका वृद्ध महिलेची नग्न धिंड काढण्यात आली. दरम्यान यावेळी संपूर्ण गाव केवळ बघ्याच्या भूमिकेत होतं. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकरणी महिलेनं पोलीस अधीक्षकांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्याचा सरकारचा विचार नाही, अशी माहिती मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे. या योजनेसाठी कोणतेही नवीन निकष नसून ज्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरले त्यांचे अर्ज अपात्र होतील, असंही तटकरे म्हणाले. लाडकी बहीण योजनेचा लाभ नको म्हणून महिलांनी अर्ज करायला सुरुवात केली आहे. महिला आणि बालविकास कार्यालयात आतापर्यंत 12 अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी सोलापुरात 8,228 अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान यापैकी 8,179 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे, तर 5,811 घरांवर काम सुरू करण्यात आलंय. बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर फौजी अनुरत वीर गेल्या 6 दिवसापासून उपोषण करतायत. दरम्यान काँग्रेस खासदार चंद्रकांत खंडोरेंनी उपोषणस्थळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. पाणी साठवण्याच्या योग्य नियोजनाच्या अभावी 40 गावच्या 25 गावांमध्ये यंदा पाणी टंचाईचं सावट आहे. खबरदारीचा उपाय म्हणून टँकर कुपनलिका खासगी विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलाय. नांदेड जिल्ह्यातल्या कंधार इथं बडी दर्ग्याच्या उर्स उत्सवात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बडी दर्ग्यावर भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं माथा टेकला. यावेळी सौंदल मिरवणुकीत सुद्धा मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. दापोलीतल्या विस्तीर्ण बाणकोट खाडीच्या मुळाशी गाळ जमा झाला, त्यामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आला. खाडी प्रदूषणाच्या विळख्यात असल्यानं मच्छीमारांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. गोंदियात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत ही जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. इंदापूरच्या वालचंदनगर पोलीस स्टेशनकडून विविध गुन्ह्यांमध्ये 1,14,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान हा मुद्देमाल पोलिसांकडून मूळ मालकांना परत करण्यात आला. नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. 10 पट दाम दिलं तरी जमीन देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. पुण्यात सकाळपासून अनेक ठिकाणी दाट धुक्यांची चादर पसरली आहे. धुक्यांच्या चादरीत पुणे शहर हरवलंय, तर आज आणि उद्या पुण्यात थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धाराशिवमध्ये वाघाला पकडण्यापासून वन विभागाच्या स्पेशल टीमची कसरत पणाला लागली. मागील 6 दिवसापासून वाघाची शोध मोहीम सुरू आहे, मात्र अजूनही वाघ वन विभागाच्या जाळ्यात सापडलेला नाहीये. पुण्यात ड्रोननं चित्रीकरण करण्यासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आलेत. ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यासाठी आधी 7 दिवस पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल, असा निर्णय पुणे जिल्हा प्रशासनानं घेतलेला आहे. 40 इमारतींचा पुनर्विकास करताना समूह क्लस्टर योजना लागू केली तर प्रत्येक घराला एक पार्किंग मिळू शकेल. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न सुटणार असल्याचं बोललं जात आहे. कुलाबा सिप्स मेट्रो मार्गिकेच्या स्थानकावरील रिटेल व्यवसायासाठी जागा भाड्यानं देऊन MMRCनं भरघोस कमाई केली. या जागांच्या भाड्यापोटी MMRCला दरवर्षी 20 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे.
गेल्या वर्षात मुंबई विमानतळानं प्रवासी संख्येचा विक्रमी उच्चांक गाठला. 5,40,00,000 लोकांनी प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनानं दिली आहे. वीज वाहिन्या जुन्या झाल्यानं मुंबईत वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार सुरू होते. मात्र आता मुंबई ब्लॅकआउट पासून मुक्त होणार असल्याचं स्पष्ट झालंय. नव्या कंडक्टरमुळे 2000 मेगावॅट ऐवजी 4200 मेगावॅट वीज वाहून नेली जाईल असा दावा महापारेषणनं केलाय. 37-24. Yes, okay. पनवेल परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत. या अंतर्गत गेल्या 16 दिवसात धडक कारवाई करून 47 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आलाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मनपा अधिकाऱ्यांचा क्लास घेतल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. नागपूर पालिकेनं अतिक्रमण विरोधात धडक कारवाई करत एका दिवसात 542 जणांवर कारवाई केली आहे. सिडकोच्या बेलापूर ते पेंधर या मेट्रो मार्गावर 20 जानेवारीपासून मेट्रोच्या फेऱ्यांचं सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्यानं प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये फायनान्स कंपन्यांना कर्मचाऱ्यांनी गंडा घातलाय. 2 कंपन्यांमध्ये 21 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. एका कंपनीत 10 लाख रुपयांचा तर दुसरा 11 लाख रुपयांचा घोटाळा MIDC सिडको पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय. बेकायदेशीरपणे पुण्यात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. एहसान हाफिज शेख असं अटकेतल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडे अनेक प्रकारची बनावट कागदपत्र आढळून आली आहे. धाराशिवमध्ये 50,000ची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी पोलीस निरीक्षकाकडून लाचेची मागणी करण्यात आली होती. यवतमाळच्या उकडी वाघ मृत्यू प्रकरणातील एका संशयित आरोपीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी नागेश हिरादेवीसह 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान नागेशसह शौचालयात जातो असं सांगून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. हिंगोलीतील शेतकऱ्यांची 50% सबसिडीवर ट्रॅक्टर देण्याचं आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. 3 शेतकऱ्यांची जवळपास 8.5 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. पुण्यात रुग्णवाहिकेतून डिझेल चोरणाऱ्या सराईत चोराला सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडलंय. ही रुग्णवाहिका पुणे पालिकेची असल्याची माहिती समोर येतात पालिकेनं कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधल्या बांद्री पट्ट्यातील वाळू माफियांचा ग्रामस्थांनी पर्दाफाश केलाय. तर तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. गंगापूर सरकारी रुग्णालयातील एका मृत महिलेला अंगावरील 3.25 लाखांच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली. पोलिसांनी या आरोपीला तब्बल 2 तासात बेड्या ठोकल्या. फलटण तालुक्यातला धक्कादायक प्रकार समोर आलाय. विडणी इथं एका महिलेचा अर्धवट मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. ही हत्या अंधश्रद्धेतून झाली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात संतापजनक घटना घडली आहे. रेहट्याखेडा या गावात एका 77 वर्षीय महिलेची विवस्त्र धिंड काढण्यात आली. जादू टोण्याच्या संशयातून महिलेसोबत अमानुष कृत्य करण्यात आलं असून पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय. यवतमाळ शहरातील लकडगंज परिसरात सागवान लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. 12 टन लाकूड जप्त केलं. पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये भावानं भावाची हत्या केली. ऑनलाईन गेममध्ये 65,000 हरल्याचा राग मनात धरून 17 वर्ष निर्घृण वार करत हल्ला करण्यात आला. या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. सांगलीसह जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या सराईतांच्या पोलिसांनी उसक्या वळल्यात. पोलिसांनी घरफोडीसह अन्य 8 गुन्हे उघडकीस आणले. यावेळी पोलिसांनी तिघांना जेरबंद केलं. 8,51,000चा मुद्देमाल जप्त केला. जळगावच्या यावल तालुक्यातल्या अकलूद गावाजवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. देशमुख प्लॉट परिसरात आढळलेल्या या मृतदेहाची अजून ओळख पटली नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अनधिकृत हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मानेरे गावात एका चाळीत राकेश भोईरकडून अवैध हुक्का पार्लर चालवला जात होता. पुण्यातून बांगलादेशी घुसखोराला पोलिसांनी अटक केली. हा घुसखोर बांगलादेशी स्वारगेटमध्ये मागील 10 वर्षापासून वास्तव्याला होता. त्याच्याकडून पोलिसांनी बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वोटिंग कार्ड जप्त केले.
चाकण शिक्रापूर कंटेनरच्या थरारक अपघातात एकूण 12 वाहनांचं नुकसान झाल्याची नोंद पोलिसांनी केली. यात 3 गंभीर जखमी आहेत. या प्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नारायणगाव इथल्या अपघातातील फरार आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. रोहित कुमार असं ट्रक चालकाचं नाव असून हरियाणाला पळून जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जळगावातल्या जामनेरमधील खांडवे इथं शेतात चारा आणण्यासाठी जाताना शेतकऱ्याची बैलजोडी विहिरीत कोसळली. यात बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते. ब्रेकिंग न्यूज आहे. एका सराईत गुन्हेगाराला 2 शासकीय अंगरक्षक कशासाठी असा सवाल अंजली दमानी यांनी विचारलाय. ट्विट करत त्यांनी 1 जुलै 2022 पासून 11 डिसेंबर 2024 पर्यंत सुरक्षा कशासाठी, खंडणीचा FIR होईपर्यंत अंगरक्षकांची सुरक्षा होती असा दावा दमानी यांनी केलाय. यांच्या जीवाला धोका हे पटेल तरी का असा सवाल अंजली दमानी यांनी करत वाल्मिक कराड वर एक प्रकारे हे आरोप केलेले आहेत. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नरेंद्र मोदी आज 65 लाख लोकांना भेटवस्तू देणार आहेत. स्वामवत्ती योजनेच्या माध्यमातून 50,000हून अधिक गावं आणि 230हून अधिक जिल्ह्यातल्या मालमत्ताधारकांना संपत्ती कार्ड हे वितरित केलं जाणार आहे. नवी दिल्लीत पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी सीमेवर सुरू केलेलं आंदोलन पुन्हा तापलं. शेती उत्पादनांच्या हमी भावाला केंद्र सरकारची हमी मिळावी या मागणीसाठी 26 जानेवारीला देशभर ट्रॅक्टर मोर्चे काढण्यात येणार आहे. छत्तीसगडच्या कांकेरमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं. तर 8 लाखांचं बक्षीस असलेला नक्षलवादी राकेश उर्फ मोतीराम उसेंडी याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमध्ये कार चालकानं ढाबा मालकावर कार चढवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणी आरोपीला पकडून नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. तर जखमी ढाबाच्या मालकाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. राजस्थानमधल्या कोटा इथल्या कोचिंगवरून परतत असताना एका विद्यार्थ्यावर चाकून हल्ला करण्यात आला. जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. उत्तर प्रदेशातील आग्रा इथं स्कूटी स्वार बदमाशांनी तरुणीची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी एका गुन्हेगाराला पकडलं असून मुलीनं त्या गुन्हेगाराला चप्पलनं मारहाण केली. अहमदाबादमध्ये एका तरुणानं रिक्षावर स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आला. हातात हत्यार घेऊन त्यानं केलेल्या स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाला. गुजरातच्या वडोदरामध्ये पोलिसांनी बाईक गँगच्या 4घांना अटक केली. सोशल मीडियावर त्याचा रेसिंगचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बिहारच्या नवादामध्ये सायबर फसवणुकी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली. या प्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली आहे. लाखोंची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. उत्तर प्रदेशातील देवरियाच्या हनुमान मंदिरातून दानपेटी घेऊन चोर फरार झाले. 2 चोरट्यांनी दानपेटीतून चोरी केली असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पोलीस पुढील तपास करतायत. मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील दमोह इथल्या दनिताल या परिसरात रस्त्याच्या मधोमध कोब्रा आढळल्यानं एकच खळबळ उडाली. त्यामुळे अनेक तास दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. गुजरातमधील गीर सोमनाथ इथल्या जंगलातून सिंहणी बाहेर पडून थेट शाळेत प्रवेश केल्याचं समोर आलं आणि एकच खळबळ उडाली. पुणे शहरातल्या गायत्री विद्यालयात ही सिंह दिसली. सिंहणीनं शाळेच्या आवारात प्राण्यांची शिकार केली. इस्लामाबादमध्ये अल कादिर ट्रस्टशी निगडीत 2000 कोटी रुपयांच्या प्रकरणात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला 14 वर्ष कारावासाची शिक्षा न्यायालयानं सुनावली आहे. इम्रान खान यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला. ब्रह्मोस चक्रव्यूह चीनच्या विरोधात चीन समुद्र आणि त्याच्या आसपासच्या सागरी भागात तयार केलं जात आहे. फिलिपिन्सला ब्रह्मोस मिळण्यास सुरुवात झाली असून इंडोनेशिया सर्वात घातक क्षेपणास्त्र खरेदी करत आहे.
गोंदिया जिल्ह्यातल्या नवेगावच्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पक्षी गणनेला सुरुवात झाली आहे. देशभरातील 70 तज्ज्ञ पक्षी निरीक्षक पक्षी गणना करणार आहेत. सोयगाव नगरपंचायतीमधील स्वच्छता कामगारांचे 2 महिन्यापासून वेतन रखडलंय. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. तात्काळ रखडलेलं वेतन देण्याची मागणी कामगारांनी केली आहे. नांदेडमधील किनवटमध्ये आज सकल आदिवासी समाजाकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. महिलेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ घटना घडली. या घटनेतल्या सगळ्यांना पोलिसांनी अटक केली. मात्र त्यांना फाशी द्यावी या मागणीसाठी आदिवासी समाजानं मोर्चा काढला. भुसावळमध्ये 2 अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पोलिसांनी छापेमारी केली. या छापेमारीत अवैध गॅस भरणाऱ्या 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 25 घरगुती गॅस सिलेंडर, 2 वजनी काटे आणि रिक्षा असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शक्तीपीठ महामार्गाला जमिनी द्यायला नांदेडमधील शेतकऱ्यांनी विरोध केलाय. दरम्यान या महामार्गाला माझाही विरोध आहे असं मत खासदार अशोक चव्हाणांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्र्यांना भेटून यातून मार्ग काढता येतो का हे बघू असंही चव्हाण म्हणाले. यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.